राधानगरी तालुक्यातील पुरवठा विभागातील महाफूडची वेबसाईट गेली महिनाभरापासून बंद असल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत। विशेषतः वैद्यकीय कामेही ठप्प झाली आहेत। त्यामुळे सरकारी कोट्यातून उपचार घेणाऱ्यांचं अवघड झालंय। रेशन कार्डमध्ये नवीन नावे दाखल करणे किंवा कमी करणे, नवी ऑनलाईन करणे, नवीन रेशन कार्ड काढणे अशी कामे ठप्प झाली आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील पुरवठा विभागातून रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे, नाव कमी करणे, ऑनलाईन कामे करणे, नवीन रेशन कार्ड काढणे याचबरोबर नागरिकांना सरकारी कोट्यातून उपचार घेण्यासाठी पुरवठा विभागाचा दाखला आवश्यक असतो। अशी अनेक कामे पुरवठा विभागाकडून केली जातात। मात्र गेल्या महिनाभरापासून पुरवठा विभागातील महाफूडची वेबसाईट बंद आहे। याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। तालुक्याच्या ठिकाणी नागरिक कामासाठी येतात, मात्र सर्व्हरच डाऊन असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावं लागतंय। विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास होतोय। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून ही यंत्रणा सुरळीत करावी अशी मागणी आता नागरिकांतून होतीये। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी। आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण। पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।